टीव्ही सत्यमेव व्रतम। हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मंगळवारी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात असलेल्या जिंतूर टी पॉइंटवर बंजारा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने बंजारा समाज महिला पुरुष उपस्थित होते। बंजारा समाजाच्या भावना या एसटी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी तीव्र झाले असून अनेक ठिकाणी बंजारा समाजाचे कार्यकर्ते यांनी उपोषण सुरू केले आहे। औंढा नागनाथ तालुक्यात औंढा नागनाथ तहसील कार्यालयासमोर नवनाथ राठोड यांनी 5 दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलं होतं। बंजारा समाजाचे नेते संतोष राठोड यांनी यावेळी मध्यस्थी करत पोहरा देवीचे धर्मगुरू यांना थेट व्हिडिओ कॉल करून नवनाथ राठोड यांचं उपोषण सोडवले। यावेळी बोलताना संतोष राठोड यांनी सांगितले की आम्हाला झाला आहे की आदिवासी बांधवांच्या भावना कुठेतरी दुखावल्या जात आहेत, पण मी आमच्या समाजाच्या वतीने भूमिका स्पष्ट करू इच्छितो की आदिवासी बांधव आमचेच आहेत। त्यांचे दुःख त्यांच्या वेदना आम्हाला कळत आहेत। आमची मागणी आदिवासी समाजाच्या मूळ 7% आरक्षणाला धक्का न लावता वर्गीकरण करून आम्हाला एसटी मध्ये आरक्षण देण्यात यावे अशी मागणी यावेळी संतोष राठोड यांनी केली आहे। तुम्ही पाहताय संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण जिल्ह्यात कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तालुकास्तरीय असो जिल्हास्तरीय असो संपूर्ण बंजारा समाज बांधव आज रस्त्यावर उतरून एसटी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण द्यावे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कुठे मोर्चे निघत आहेत, कुठे रस्ता रोको होत आहे, कुठे आमरण उपोषण होत आहे। हे सगळीकडे वातावरण चालू आहे। त्याचाच एक भाग म्हणून हिंगोली जिल्ह्याच्या वतीने आमचे औंढा तालुका येथील नामदेवभाऊ राठोड आणि दुसरा एक आमचा जो उपोषण करता हिंगोली येथे सुरेशभाऊ राठोड हे उपोषणासाठी बसलेले आहेत। सरकारचं लक्ष याद्वारे आम्ही वेधून घेतोय। आताच एक भव्य दिव्य असा रस्ता रोको या ठिकाणी झाला। त्या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमच्या समाजाचे आमदार तुषारभाऊ राठोड आले होते। त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना याबाबत सकारात्मक भूमिका कशी करता येईल याबाबत ते स्वतः पुढाकार घेऊन डेलिगेशन घेऊन जाणार आहेत। आम्ही पण पाहतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या भावना कुठेतरी दुखवल्या जात आहेत। आता ही म्हणजे बंजारा समाज एसटीमधून आरक्षण मागतोय, तर याबद्दल आम्ही समाजाच्या वतीने त्यांना स्पष्ट भूमिका समजू शकतोय। आदिवासी बांधव हे आमचेच आहेत, त्यांचे दुःख त्यांच्या व्यथा आम्हाला माहिती आहेत। आम्ही मूळ आदिवासी बांधवांचा जो आरक्षणाचा जो टक्का आहे 7%, त्याच्यातून आम्ही मुळीच आरक्षण मागत नाही। जसं आम्हाला VJNT-मध्ये ABCD असं केलेलं आहे त्याप्रमाणे आम्हाला नाही का वर्गीकरण करून एसटीमधून आरक्षण द्यावं अशी आमची शासनाकडे विनंती आहे। आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू करावं आणि आमच्या सरळ सोप्या मागण्या आहेत की आम्हाला हैदराबाद गॅजेट मागणी जी करायलो ती आणि खूप सोपी आहे आणि अनेक दिवसापासून आम्ही हे लढाई घेतोय। आमच्या संत मंतांनी आतापर्यंत केलेली आहे। आतापर्यंत कोणीच सरकारनं आमची दखल घेतलेली नाही। जोपर्यंत आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू करत नाही तोपर्यंत आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अनेक जागेवर आमरण उपोषण करणार। जर लागू केलं तर बेमुदत आम्ही आमरण उपोषण करणार आणि येणाऱ्या काळामध्ये जर काही कमी जास्त झालं परिपूर्ण शासन जिम्मेदारी राहील। आज तुमचा उपोषणाचा 5वा दिवस आहे। तुमच्या उपोषणाची पुढची भूमिका काय, आपण सोडणार का काय करणार? आमचे आमदार तुषारभाऊ राठोड हे आज आलेले होते। याईनं असं सांगितलं की तुमच्या भावना पूर्ण आम्ही सरकारापर्यंत पोहोचवू आणि आमचे धर्मगुरू पोहरादेवीचे त्यांच्याशी बोलणं झालं की तुम्ही उपोषण सोडून घ्या, आपली पूर्ण टीम बरी काम करते आहे। आमचे वरिष्ठ नेते BD चव्हाण साहेब असतील, संतोष भाऊ राठोड असतील, रविकांत भाऊ असतील आणि आमचे तालुक्याचे प्रत्येक तांड्यातून आमचे सहकारी असतील, त्यांच्या वतीनं समद्या म्हणून बाबा की तुमच्या भावना आम्ही सरकारपर्यंत पोहोचू तर तुम्ही उपोषण माघारी घ्या। जर मी एवढा सरकारला सांगेल की यापर्यंत आता आमच्या भावना उठून आम्ही उपोषण उठतोय, पण याच्यानंतर जर आमच्या मागण्या पूर्ण जर नाही झाल्या तर आम्ही अख्खा महाराष्ट्रभर पेटून अख्खा महाराष्ट्रभरमध्ये आंदोलन करू आणि आमरण उपोषण करू बेमुदत। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना हम तुम्हार उपोषणाविषयी काने सुचा ಒಂದು विनंती की दे तो आपल्याला आश्वस्त की देचं की तुम्हारा प्रश्न जो वेळ आय जो हम केंद्र में शिफारस करिया माननीय संतोष राठोड साहेब तुम्हार सोबत तुम्हार समाज तुम्हार हिंगोली जिल्हा में वो आसो काम संतोष दादा ॲडव्होकेट संतोष राठोड सोबत पण शेवे हो आणि ही आंदोलन आपल्याला ही 8 दिन किंवा 15 दिवसाची आपल्याला 3-4 साल 5 साल ही आंदोलन पेटंट रकाड्याचं ओरवास तुम्हार योगदान
योगदान तो छ पण તમાર સિંહેરો અટક ગ્રહમાં પોરાદેવી ધર્મપીઠે પૂરતી તમને સૂચના કરું છું की सध्या तम उपोषण छोडाव आणि एक कृती समिती बनायचा आपण व कृती समितीनुसार आपण काय आगे रूपरेषा काही ठरवायचं व कृती समिती माननीय संतोष राठोड साहेब सुद्धाच तो कृती समिती काही ठरवायचं व नुसार आपण आगे निर्णय लिहायचं तो पोरादेवी धर्मपीठे तर्फे मग તમને आवाहन करू છું सूचना करू છું की सध्या आरोग्य हिशोबेती उपोषण छोडाव कारण